नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी घेऊन आली आहे व्हॉट्स इन माय लंचचा एक इंटरेस्टिंग एपिसोड. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे शाश्वती, म्हणजेच पिंगाला पोरी पिंगा या मालिकेतली आपली प्रेरणा. म्हणजे ती कोकणातली दाखवली आहे, पण तिचे फूड चॉईसेस कशा आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि डब्यात तर मी खूप एक्सायटेड आहे, काय आणलं आहेस तू, कारण का भलं मोठं तिचं ते बॅग मला दिसली आहे. कशी आहे शाश्वती? मी मस्त, तू कशी आहेस? मजेत आहे. आणि काय उत्तम सुरू आहे रिस्पॉन्स, आणि प्रेक्षक एन्जॉय करतात तुमचे प्रत्येक एपिसोड. खूपच, आम्हाला खूप ओव्हरवेल्मिंगली पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो आहे. आणि सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की काहीतरी आजच्या जगात ज्या गोष्टी घडतायत त्याच गोष्टी तुम्ही दाखवताय, आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांइतकेच आम्ही एक्सायटेड आहोत पुढे काय घडणार आहे हे जाणून घ्यायला. आणि जसं की तुम्ही मुलीच राहताय, तर मुलीच जेवण करतायत, ज्यांना येत नाही ते शिकतायत. पण शाश्वती, तुला जेवण करायला आवडतं का, आणि काय उत्तम? मला स्वयंपाकाची खूप लहानपणापासून आवड आहे. आणि म्हणजे प्रेरणामधलं आणि माझ्यामधलं कॉमन ट्रेट आहे की प्रेरणा वीकेंड किचन चालवते. आणि लॉकडाऊनच्या एका ब्रीफ पिरियडमध्ये मी स्वतःसुद्धा शाश्वती म्हणून एक वीकेंड किचन रन करत होते, बराच मोठा पिरियड. कारण लॉकडाऊनमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कशी सिच्युएशन होती. सो मला कुकिंगची खूप आवड आहे. आणि मी खूप म्हणजे रेग्युलरली माझा अगदी ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंतचा सगळा डबा असतो माझ्याबरोबर. फक्त आत्ता माझं शिफ्टिंग घराचं चालू आहे, तर त्याच्यामुळे सध्या आमचा जो शेड्युलर आहे किरण दादा, त्याच्या बायकोकडनं मी डबा घेते आहे. पण तोही तितकाच इंटरेस्टिंग असतो. त्याच्यामुळे मी कुक केलेलं जेवण जरी आत्ता माझ्या डब्यात नसलं तरीसुद्धा मला एक खूप छान इंटरेस्टिंग रोज नवा डबा मिळत असतो. किरण सर, आपण त्यांना अनेक सेगमेंटमध्ये बघितलं आहे, कारण का कलर्स मराठीवर सिरियल होती, भाग्य दिले तुम्हाला, आणि त्या सेटवरही ते धमाल करायचे. उत्तम जेवण असतं, मी प्रत्येकाकडनं ऐकलं आहे. आणि आता बघूयात, कारण का प्रेक्षकांना तू लंचमध्ये काय जेवतेस हे पाहायचं आहे, आणि त्यांच्याकडनं काय डब्बा आलाय बघूया. मी पण तुझ्या इतकीच एक्सायटेड आहे, कारण मला सध्या ॲक्च्युली काय झालं आहे, माझी तब्येत जरा बरं नव्हतं. मला बरीच सध्या पथ्य आहेत, तर त्याच्यामुळे मी माझी पथ्य तिला सांगून ठेवली आहे. आणि त्याप्रमाणे ती रोज वेगवेगळं काय काय मला पाठवत असते. दाल खिचडी दिसतीये, दिस इज पनीर भुर्जी, यम्मी. आणि रायता आहे, पोळ्या आहेत. आणि हे माझं सेव्हियर असतं, कोकम सरबत आहे. हे आत्ता डेफिनेटली मी पिणार नाही आहे, पण कोकम सरबताशिवाय मी घरातनं बाहेरच पडत नाही. सो दिस इज समथिंग आय ऑलवेज कॅरी. प्रेरणा कोकणातली आहे ना, सो प्रेरणाचा एक टच आहे त्याला, कोकम सरबत. हो, कोकम सरबताशिवाय म्हणजे माझं खरंच, मी 12 महिने रोज एक ग्लास तरी कोकम सरबत पिते. आणि बघूया आपण. दिस इज माय लव्ह. म्हणजे मला ब्रॉन्कायटिस आहे, तर मला खोकला असतो बऱ्याचशा वेळेला. तर या मुली मला खूप ओरडत असतात, पण मी 4 तरी रोज खातेच, कारण मतलब वो रूह केली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर बॉबी इज समथिंग आय लव्ह. आणि सेटवर हे नसेल ना तर जेवण असं काय कुछ मिसिंग आहे क्या? अजूनही काही म्हणजे हा स्नॅक्स हे असतं. आणि हा आमचा मी पुण्याची आहे, ऐकलं मी, सगळ्या पूर्ण सेटवर चर्चा आहे. येस. तर आमच्या इथे एक माझ्या घराजवळ एक हर्षद गृह उद्योग म्हणून दुकान आहे, आणि त्यांचा हा चिवडा खूप मी एकदा अगदी सहज आणला, आणि तो खूप इंटरेस्टिंग असतो, तू खाऊन बघ. तर तो इतका फेमस झाला आहे की आता या मुली मला पुण्याला जाऊन आली की त्या पहिला प्रश्न, हर्षदला नाही घेऊन आलीस, असा असतो. त्याच्यामुळे आमचा एक रनिंग जोक आहे सेटवरचा, विच इज हर्षदचा चिवडा. त्याच्यामुळे हा एक असतोच कंपल्सरी. आणि पुण्याचा एक टच हवा ना काहीतरी मुंबईत. येस. आणि आत्ता म्हटलं तसं की एरवी माझ्याकडे मी स्वतः तयार केलेल्या खूप गोष्टी असतात. सध्या जरा काही म्हणजे माझ्या तब्येतीच्या कारणामुळे किंवा इन जनरल काही गोष्टींमुळे मला आत्ता ते पॉसिबल होत नाही आहे, पण असं काही ना काहीतरी असतंच. मला असं वाटतं पहिला बाईट घे आणि तू असं स्वर्गात अशी पोहोचली असशील तोवर. येस. नाही, तू पण प्लीज. खूपच बेस्ट टाईम आहे ना लंच म्हटल्यावर. आणि सेटवर असं अनाऊन्स केल्यावरच किती आनंद होतो की चला लंच ब्रेक. हो, प्लीज घे.
पण तुझी स्पेशालिटी काय उत्तम बनवतेस? प्रत्येकानं मी विचारते आणि प्रत्येकाकडे इंटरेस्टिंग उत्तर आहेत. कोण पास्ता नीट छान बनवत आहे, विदिशा, आणि आकांक्षाचं तर कुकिंगच तिला आवडत नाही. तर आय थिंक मी केलेली शेवभाजी माझ्या घरच्यांना खूप आवडते. आणि ऑल इन ऑल अगं बराच स्वयंपाक करते मी त्याच्यामुळे नाही. पण स्पेशलिटी अशी जर म्हणायला गेलं तर मी पाकातल्या पुऱ्या खूप उत्तम करते. तर आता तू नेक्स्ट टाइम येणार असशील तेव्हा मला थोडं 2 दिवस आधी सांग, म्हणजे मी पाकातल्या पुऱ्या घेऊन येईन. इंटरमिडिएट पहिले फास्टिंग करते आणि मग आपण त्या पुऱ्यावर प्लीज. कारण म्हणजे रितसर डाएट बेट बाजूला ठेवून खायच्या पाकातल्या पुऱ्या. किंवा माझे बाबा, म्हणजे आमच्याकडे काय आहे, माझ्या घरात सगळेच खूप उत्तम कुक आहेत. म्हणजे माझी आईला स्वयंपाक करायला खूप आवडत नाही, पण ती सुगरण आहे. म्हणजे तिच्या पुरणपोळ्या, गुळपोळी वगैरे म्हणजे खायचं आणि स्वर्गसुख. वामकुक्षी वगैरे ते सगळे त्याच्या पलीकडे जातो आपण, इतका अप्रतिम स्वयंपाक असतो. माझे बाबा खूप छान स्वयंपाक करतात. सो माझ्या बाबांची स्पेशल पावभाजी असते. आणि ती म्हणजे मी बाहेर रेस्टॉरंट्समध्ये वगैरे पावभाजी खात नाही, मला ती आवडत नाही. कारण मला फक्त बाबांनी, म्हणजे मी स्वतः केलेली पावभाजी पण आवडत नाही, बाबांनी केलेलीच पावभाजी आवडते. आणि सगळेच, म्हणजे माझा नवरा पण छान खिचडी आणि डाळींचे प्रकार नवरा पण खूप छान करतो. माझ्या सासूबाईंचा त्या कोकणातल्या आहेत, सो माझा नवरा कोकणातला आहे बेसिकली. तर त्याच्यामुळे सासूबाईंचा एक वेगळा छान खोबरं, ओलं खोबरं आणि हे सगळं टिपिकल कोकणातला स्वयंपाक असतो, भात. सो सगळे छान कुक्स आहेत आणि वी आर फूडीज, त्याच्यामुळे काय प्रश्न बघून कळतात आहे. पण तरी हे तुझं जे कॅरेक्टर मिळाले तेही कोकणातलं दाखवलंय, तर ते तुला जेव्हा मिळालं तेव्हा तुझ्या घरच्यांना, म्हणजे सासरकडच्यांना आनंद झाला असेल ना, की बाबा आता कोकणातली भाषा म्हणजे मालवणी जी आहे प्युअर ती ऐकायला मिळते आणि गोड वाटते. ॲक्च्युली म्हणजे कसं आहे, आत्तापर्यंतची मी जी कामं केली आहेत ती ऑब्व्हियसली ते बघत आले आहेत, पण माझं हे काम त्यांच्यासाठी. आणि आता गंमत तीच आहे की सिरियलचं शूटिंग चालू झाल्यापासून आणि सिरियल चालू झाल्यापासून माझी दापोली चक्कर झालेलीच नाही आहे. स्वतः खरे रिव्ह्यूज मला मी जेव्हा केव्हा आता सुट्टी मिळेल आणि मी तिथे जाईन तेव्हा मिळतील. पण डेफिनेटली ते खूप खुश. आणि आय हॅव टू टेल यू, म्हणजे माझे सासू सासरे TV बघणारा, म्हणजे टिपिकल TV बघणारे आहेत, तर ते देवर हॅपी की माझ्या सिरियलमध्ये रमा राघवमधली रमा आहे. तर ऐश्वर्याचं काम त्यांना प्रचंड आवडायचं. हो, खूपच गोड आहे. आणि ते मला खूप, म्हणजे मी फार TV बघत नाही, पण ते मला कायम सांगायचे ना, हे ही रमा राघवमधली रमा किती छान नॅचरल काम करते, तर ती गोड. तर मी जेव्हा ही सिरियल घेतली आणि मला कळलं ऐश्वर्या आहे माझ्याबरोबर, तेव्हा मी पहिलं त्यांना तेच सांगितलं आणि ते वॉज सो एक्सायटेड. म्हणजे मला सिरियल मिळाली वगैरे ठीक आहे, पण रमा राघवमधली रमा आहे तुझ्याबरोबर, यानीच ते मुलगी डाल बरोबर. पण ते क्यूट मोमेंट असते, कारण का आपल्या घरचे ना आपले क्रिटिक असतातच, पण इतरांचं कामही तितकं अप्रिशिएट करतात. सो लंचमध्येही प्रेक्षकांना असं असतं की अरे कलाकार दिवस रात्र शूट करतात, त्यांचं डाएट कसं असेल किंवा काय, पण डाएटकडे तुझा कल आहे का, की नाही आपलं घरचं जे आपलं इंडियन डाएट आहे तेच थोडं हेल्दीयर साईडमध्ये आहे? हां, म्हणजे बॅलन्स डाएट आपलं खरं तर अगदी आपले महाराष्ट्रीयन जर जेवण रोजचं तू बघितलंस तर ते हार्डकोर बॅलन्स्ड डाएट आहे. सो मी फार वेस्टर्न डाएट्समध्ये बिलीव्ह नाही करत. माझं खूप स्पष्ट मत आहे की जर तुम्ही लहानाचे मोठे वरण भात खाऊन झालेले असाल आणि वन फाईन डे जर तुम्हाला कुठल्या तरी डायटिशियननी सांगितलं म्हणून तुम्ही वरण भात बंद करून जर मी फक्त सॅलेड्सच खाणार असं म्हटलात, तर आय डोंट थिंक दॅट विल वर्क. टू सम एक्सटेंट होऊ शकेल फायदा, पण त्याचा कम्प्लिटली फायदा होईल हे मला नाही वाटत. तर त्याच्यामुळे मी ट्रेडिशनल आपलं एखाद दिवशी, आणि मी अगदी खूपच म्हणजे खूप ऑर्थोडॉक्स आहे जेवणाच्या बाबतीत. सो मला नुसतं मला दाल खिचडी जरी असेल ना तरी मी आनंदात खाईन, पण तू जर मला किनवा वगैरे आणून दिलंस तर माझं नाही होत. म्हणजे मला 1 वाटी दाल खिचडीनी जेवढं समाधान मिळेल ते मी बाऊलभर खाल्लं मोठा पोर्शन तरी नाही होत. सो आय बिलीव्ह इन इंडियन, आपलं महाराष्ट्रीयन रेग्युलर जेवण. हां, त्याच्यामध्ये पोर्शन कंट्रोल ही वेगळी गोष्ट आहे. पण आत्ता सध्या मी मागचं वर्षभर खूप सिरियस होते विथ ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस,
आणि त्याच्यामुळे माझं सिव्हिअर मेडिकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे सध्या तर मला म्हणजे फक्त सगळं म्हणजे आता मला हे ॲज गुड एज तू खाल्लं असेल तर काही स्पायसी नाही आहे, कारण खूप औषधं चालू असल्यामुळे तोंड येणं, सगळ्याच गोष्टी तिखट लागणं, या सगळ्या गोष्टी होत आहेत. सो मी आत्ता तर मी डाएट आणि या गोष्टी काही करू शकत नाही आहे, कारण मला ऑलरेडीच ॲलर्जीज खूप पदार्थांच्या आलेल्या असल्यामुळे ते अवॉइड करायला लागत आहेत. आणि त्याच्या बरोबरीने मी फक्त एवढंच करू शकते की जे अन्न माझ्या समोर आहे ते मनापासून खाणं आणि वेळा पाळणं. सो दॅट इज द थिंग आय एम डुईंग राईट नाऊ. असं असतं म्हणजे पर्सनल लाईफमध्ये आपल्याला बऱ्याच चॅलेंजेस फेस करायला लागतात, पण ऑन कॅमेरा तेच 100% आपल्याला दाखवायचं आहे आणि कौतुक तुझं त्यासाठी. मला असं वाटतं की खाली ना सगळ्या वाट बघतात, ह्या पोरी आहेत ना, काय उत्तम जेवण आणलं आहे सगळ्यांनी आणि आज मी येणार म्हटल्यावर सगळ्यांनी असं एकदम स्प्रेड आणलं आहे. सो एन्जॉय कर लंच आणि आपण सगळ्यांसोबत खाली जाऊन ताव मारूया जेवणावर, है ना. येस. सो जाता जाता प्रेक्षकांना मी सगळ्यांना विचारते हे, पण तुझ्याकडनंही काय एक फॉलो करायला सांगशील मंत्रा किंवा मिसकन्सेप्शन काय दूर करायला आवडेल प्रेक्षकांचं खाण्याच्या बाबतीत? मला वाटतं आत्ता मी जे बोलले तसंच की आत्ता इंस्टाग्राम आणि इन जनरल सोशल मीडियामुळे ना फॅट डाएट्स खूप आपल्याला म्हणजे ॲक्सेसिबिलिटी खूप वाढली आहे फॅट डाएट्सची. आणि इंटरमिटंट फास्टिंग वर्क्स फॉर यू, दॅट डज नॉट मीन दॅट इट विल वर्क फॉर मी. सो हे पर्टिक्युलरली डाएटच्या आणि जेवणाच्या बाबतीत हेच आहे ना की एखादा फंडा, जसं यू हॅव मेट प्राजक्ता भातावर जगणारी मुलगी आहे, कोण म्हणेल तिच्याकडे बघून. तर हे जे आहे ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे प्रत्येकानेच लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येकाला काय सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही प्रॉपर आणि इफ ॲट ऑल तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, वेट गेन करायचं असेल, जे काही असेल, फॅट डाएट्सच्या मागे सोशल मीडियावर बघून फॅट डाएट्सच्या मागे न लागता कन्सल्ट करा, प्रॉपर न्यूट्रिशनिस्टकडे जा. दे विल सजेस्ट तुमच्या बॉडी टाईपसाठी काय चांगलं आहे आणि ते फॉलो करा. आणि आय थिंक मला रुजुता दिवेकरचा मंत्र खूप पटतो, देअर शुड नॉट बी एनिथिंग ऑन युअर प्लेट दॅट युअर ग्रँडमदर वोंट रेकग्नाइज. सो तुम्ही म्हणजे बेसिकली तेच आहे ना, तुम्ही देशावरती वाढलात आणि तुम्ही मी भातच खाणार म्हटलात तर नाही चालणार. कोकणात राहून मी पोळीच खाईन, नाही चालणार. त्या क्लायमॅटिक कंडिशन्सनुसार ॲक्च्युली आपले डाएट्स तसे बनलेले आहेत. तर ते जर आपण म्हणजे मनापासून ॲक्सेप्ट केले आणि पुढे गेलो तर आय थिंक सगळ्यांनाच फायदा होऊ शकेल. तू उत्तम जे काय बोलली आहेस एका वाक्यामध्येच. सो हे सगळं प्रेक्षक फॉलो करतील. आणि तुम्हाला कसा वाटला व्हॉट्स इन माय लंच हा सेगमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शाश्वती उत्तम जेवण बनवते, सो आपण तिच्याकडनं काही छान छान रेसिपीजही आपण शूट करूयात वेळ मिळेल तसा. आणि तुम्ही कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्या तिच्याकडून. थँक्यू सो मच शाश्वती आणि ऑल द बेस्ट. मालिका उत्तम सुरू आहे, उत्तम खा, तब्येतीची काळजी घे आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.